चा अर्थ काय घ्यायचा आणि खरंच इतकं असेल तर या सरकारमधील सगळी व्यवस्था भ्रष्ट आहे असा अर्थ या ट्विटचा अर्थ एवढा आहे की सौर ऊर्जा महाराष्ट्र अतिशय गतीनं पुढे जाणारं राज्य हे मानलं पाहिजे। पण आता याचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याच्या बरोबरच गुत्तेदारांना कंत्राटदारांना कसा फायदा व्हावा याच्यासाठी काम करणारे लोक या राज्यामध्ये वाढलेले आहेत। आणि म्हणून जर बघितलं तर या राज्यामध्ये मी आता सांगितलं की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट देत असताना बँक गॅरंटी आवश्यक असते, परंतु याच्यामध्ये 10,000 कोटीच्या कामामध्ये बनावट बँक गॅरंटी दिली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। याच्यासाठी EOWनी कारवाई केलेली आहे, गुन्हे सुद्धा 5 दाखल झालेले आहे। मी याच्यात नाव पण सांगतो, याच्यात NOPL ग्रीन, NSCO म्हणजे नॅकऑफ, IPL, ओनिक्स या कंपन्यांनी बनावट गॅरंटी दिलेली आहे। याच्यामध्ये या कंपन्याचे संचालक आहेत दिवेश सावलिया, P सुरेश बाबू, असे बरेच नाव आहे याच्यामध्ये। माझं म्हणणं असं आहे की हा मोठा स्कॅम सोलरमध्ये चालू आहे, याच्यामध्ये मोठे अधिकारी सहभागी आहे आणि मोठे अधिकारी सहभागी असताना मला असं वाटतं त्यांना कुठेतरी राजकीय वरद असतं 100% आहे। आणि म्हणून हा स्कॅम याचं सगळे गुन्हे नोंद झालेले आहेत। या सगळ्या बँक गॅरंटीची चौकशी व्हावी, या बँक गॅरंटी बनावट स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि मला असं वाटतं ही चौकशी मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे। तुम्ही मंत्र्यांच्या संदर्भात पण म्हणालात की मंत्र्याचं दुर्लक्ष किंवा त्या मंत्र्यांनी लक्ष घालावं, त्या मंत्रालयाच्या विभागाकडे लक्ष घालावं। सौर ऊर्जेचं मला असं वाटतं अपारंपरिक ऊर्जा विभाग हे सांभाळतं, याचे अतुल सावे संभाजीनगरचे हे याचे मंत्री आहेत। मला वाटत नाही यांचं या खात्याकडे कॉन्ट्रॅक्ट शिवाय काही लक्ष आहे। माझी जी माहिती कॉन्ट्रॅक्ट गुत्ता याच्याशिवाय यांचं या खात्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। बाकी यांना तो सौर ऊर्जा कुठे लागते काय नाही लागते त्याच्या अडचणी काय, शेतकऱ्यांना खरोखर जागेवर नावून होतं का याच्याशी काही घेणं नाही, फक्त कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं जातं अशा पद्धतीनं रचनेत ते मागच्या काळात दिसत आहेत। मी बाकी त्यांच्यावर आरोप करणार नाही, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने गैरव्यवहार केला याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं माझं स्पष्ट मत आहे। म्हणून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। आणखी एक मुद्दा आलाय की महावितरण विभागामध्ये 125 कोटीचा घोटाळा सेम अशाच पद्धतीने केलाय असं राहुल पन्हाळेंनी। मला नाही माहिती, मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही। मी ही बनावट बँक गॅरंटी या विषयात मी बोललेलो आहे, बोलणार आहे। याच्यासाठी EOWनी गुन्हे सुद्धा दाखल केलेले, संबंधितवर लवकरात लवकर कारवाई। गुजरातच्या कंपन्या आहे, विशेष म्हणजे या सगळ्या गुजरातच्या कंपन्या आहेत। या सगळ्या कंपन्यांचे संचालक अधिकारी यांची जागा मला असं वाटतं जेलमध्ये। आता परवापासून अधिवेशन सुरू होतं, हो, तर अधिवेशनात हा मुद्दा बिलकुल उचलला जाईल ना, अधिवेशनात उचलला जाईल। पण तुमचे जे आरोप आहेत ते सगळे भाजपच्या प्रवक्त्यांनी करून काढले, 10,000 कोटीचा घोटाळा झाला नाही असा दावा सुद्धा केला। मला असं वाटतं भाजपचे प्रवक्ते काय बोलले मी ऐकलं, मी पण त्यावेळेस होतो। मी त्यांना म्हटलं की बँक गॅरंटी कोणती दिली जरा बाहेर आणा, संपला विषय माझा। बाकी विषयावर माझं काहीच म्हणणं नाही। बँक गॅरंटी बनावट दिली हा माझा आरोप आहे, ती तपासा। आणि या ट्विटमध्ये तुमच्या काही पोटात दुखतं का, या 5 कंपन्यांसोबत तुमचा काही संबंध आहे का, असं महाराष्ट्राला कळू द्या, असं प्रतिसाद तुम्हाला उपस्थित केला नवनाथ। मला तर मी त्यांना कोणाला ओळखत पण नाही, पण या गुजरातच्या कंपन्या असं मला माहिती आहे। आणि अशा पद्धतीने हे लोक फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐवजी धंदा करायला आलेले, आणि या धंदा करण्याला आपले लोक महाराष्ट्रातले मंत्री असेल सत्ताधारी पार्टीचे लोक असतील हे पाठीशी घालतात। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।